संजय सोरपकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल सेवकांचा शासकीय दर्जासाठी लढा तीव्र। अमरावती जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख संजय भाऊ सोरपकर यांच्या पुढाकाराने महसूल सेवक कोतवाल यांना शासकीय सेवकाचा दर्जा मिळावा या मागणीसाठी चळवळ उभारी घेत आहे। शासनाने 11 सप्टेंबर 2025 पर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास 12 सप्टेंबर पासून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा महसूल सेवक संघटनेने दिला आहे। विदर्भ महसूल सेवक संघटना दर्यापूर तालुका शाखेचे अध्यक्ष अनिल नवलकार, उपाध्यक्ष शिवकुमार भेंडे व सचिव हर्षद झंवर यांनी या मागणीचे निवेदन संजय सोरपकर यांना सादर केले। महसूल सेवकांच्या मागण्यांबाबत ते शासन दरबारी ठामपणे पाठपुरावा करतील अशी ग्वाही सोरपकर यांनी यावेळी दिली। महसूल सेवक गाव पातळीवर तंटे विवाद निवारण, ग्रामपंचायतीतील समस्या सोडविणे, शासनाच्या योजना राबविणे, आदेश व माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, महसूल उत्पन्न वाढविणे अशी महत्त्वाची कामे करत असूनही त्यांना अद्याप शासन सेवकाचा दर्जा मिळालेला नाही। हा अन्याय दूर करण्यासाठी सोरपकर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला जात आहे। 7वा वेतन आयोग लागू करताना महसूल सेवकांना वगळणे हे अयोग्य आहे। महसूल सेवकांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे स्पष्ट आश्वासन संजय सोरपकर यांनी दिले। या लढ्यामुळे महसूल सेवकांच्या मागणीस नवे बळ मिळाले असून लवकरच जिल्ह्यात तीव्र चळवळ उभी राहण्याची चिन्हे दिसत आहेत। महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेचा महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी, महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी, मागणी आमची हक्काची, मागणी आमची हक्काची। या ठिकाणी दर्यापूर तहसील कार्यालयावर विदर्भ महसूल सेवक संघटना या संघटनेतर्फे 1 दिवसाचं धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। यांचा प्रश्न बरेच वर्षापासून प्रलंबित आहे, परंतु शासन त्याची दखल घेत नाही। शेवटी या महसूल सेवक संघटनामधील कोतवाल जे आहेत त्या कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा भेटला पाहिजे, याकरता हे लोक सर्व इथं धरणे आंदोलनाकरता बसलेले आहेत। त्यामुळे आम्ही सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख, वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रमुख, सर्व वंचित बहुजन आघाडी टीम सुद्धा यांच्या पाठीशी उभे आहे। आम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालो आहोत। त्यांच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, आम्ही वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्यातर्फे त्यांना आम्ही सशर्त पाठिंबा देऊ, त्यांच्यासोबत या आंदोलनामध्ये सहभागी होऊ। या शासनाने दखल घ्यावी। या महसूल सेवा संघटनाचे अध्यक्ष सन्माननीय अमोल भाऊ नवलकार हे सुद्धा आपल्याला याची माहिती देत आहेत। अमोल भाऊ, तुम्ही सांगा याबद्दल काय बोलत आहे तुम्हाला? महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या कालपासून आम्ही काम बंद आंदोलन व काळ्या फिती लावून काम केलं। काल आज आमचा 1 दिवसीय आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि उद्यापासून माननीय महसूल मंत्री यांच्या घराजवळ कोराडी भागात बेमुदत काम बंद लावून आम्ही उद्यापासून सर्व महाराष्ट्रातील महसूल सेवक करणार आहोत। या आंदोलनामध्ये जे महसूल सेवक आहेत, महसूल कोतवाल आहे, त्या कोतवालांची खूप मोठी जबाबदारी असतो, परंतु शासन या कोतवालच्या जबाबदारीकडे गांभीर्याने घेत नाही। म्हणून वंचित बहुजन आघाडी सुद्धा यामध्ये आघाडी घेत आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुद्धा आम्ही या मागणीची मागणी करू आणि या जो काही चतुर्श्रेणी दर्जाचा दर्जा आहे तो या कोतवाल बंधूंना मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि यांच्या मागणीसाठी आम्ही सदैव यांच्यासोबत राहू। एवढ्या सांगतो।